दसरा दुःख सारे बुसरा, चेहरा ठेवा हसरा. तुम्हा सगळ्यांना माझ्या सगळ्या परिवाराकडून, माझ्या छोट्या सईकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता सकाळी ना मी अशी तयार झाली आहे. तर आज काही देवीच्या साडीचा कलर नसतो, तर मी सिंपलच साडी घातलेली आहे. आता स्वयंपाकाला तयारी करायची. तर आज मस्त पुरणपोळी आणि सार भात, भजे, कुरडईचा स्वयंपाक होणार आहे. तर आईंना 9 दिवसाचा उपवास असतो, तर आज सोडणार आहे. तर चला सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर सकाळी ना मी सगळ्यात पहिले माझं आवरून घेतलं, त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली. आणि आज आपल्याला पुरणपोळी करायची होती. त्यासाठी ना डाळ शिजण्यासाठी मी ना कुकरमध्ये लावून देते. तर त्यापूर्वी ती 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर कुकरला लावली. डाळ शिजेपर्यंत ना मी साधा भातही टाकला, साराची तयारीही केली, कारण थोडासा डाळ 5-6 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजून द्यायची राहते. आणि मस्त अशी शिजले गेली. तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. तर सण म्हटलं की अशी भरपूर अशी कामं निघतात आपल्याला. तर स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला देवाची पूजा करायची असते. तर ना आज ना देवी म्हणजे घट हलवायचा असतो. आणि आज 9 दिवसाचा उपवास असतो ना, तो दसऱ्याच्या दिवशी सोडला जातो. तर माझाही उपवास होता. तर माझा 9 दिवसाचा नव्हता, तर उठता बसता उपवास असतो तो होता. तर सकाळी पहिले मी स्वयंपाक करून घेतलं. तर रांगोळी वगैरे, तर भरपूर सणाच्या दिवशी भरपूर अशी कामे निघतात. तर पहिले सकाळी ना मी स्वयंपाक केला. तर माझा स्वयंपाकही लवकर रेडी झाला, कारण आपण जिथं जिथं आपल्याला ना घटस्थापना केलेली असते आपल्या शेतीमध्ये, आपल्या गावामधल्या देवस्थानांमध्ये आपण सगळी काही घटस्थापना केलेली असते. तर जिथे आपल्याला ना आपण घट बसवलेले असतात ना, तिथे ना सगळीकडे नैवेद्य द्यावं लागतात. आणि आमची शेती ना थोडीशी लांब आहे, त्यामुळे ना खूप असं वेळ जाईल म्हणून मी सकाळी ना स्वयंपाक करून घेतला. त्यानंतर भरपूर अशी कामे आहेत, तर व्हिडिओमध्ये बघत राहा. तर डाळही शिजल्या गेली आणि भातही मी टाकला. तर साराची तयारी झाली. तर बारीकीने 3 कांदे मी चिरून घेतले, त्यानंतर खोबरंही किसून घेतलं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, लसूण, तर आलं नव्हतं, तर तुमच्याकडे आलं असलं तरीही टाका. मस्त असं आहे ना सगळ्यांना थोडासा आहे ना काळसर रंग येईपर्यंत मी, तर तुम्ही बघू शकतात तर कसं मिश्रण झाले. तर होईपर्यंत मस्त परतून दिलं. तर थोडंसं तेल टाकून, तर खूप मस्त असं माझं सार झाला होता. नंतर हे सगळं काय मी मिक्सरला पेस्ट करणार. आणि त्यानंतर पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे पेस्ट आहे ना तेलामध्ये परतण्यासाठी टाकून देणार. आणि ना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतत राहायचं आहे. आणि त्यामध्ये मी ना थोडंसं लाल तिखट आणि 2 चमचे काळा मसाला आणि थोडीशी हळद, तर एवढंच टाकले. मस्त परतू घेतलं. त्यानंतर आमच्यासाठी ना सगळ्यांसाठी चहा ठेवला. तर माझं सार, भात आणि डाळ शिजेपर्यंत आहे ना बाकीचे सगळे काही त्यांची तयारी करत होते. तर सगळ्यांची तयारी झाल्यानंतर सगळ्यांसाठी मी चहा ठेवला. तर मी चहा पेपर्यंत आहे ना मस्त असं आपल्या पेस्टला बघू शकता किती मस्त आहे ना तेल सुटले. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सगळे काही मसाले टाकले. तर गरम मसाला, थोडंसं लाल तिखट, हळद, आणि तेही मस्त परतू दिलं. आणि आपण जी डाळ शिजवलेली असते ना त्याचं हे पाणी असतं. तर ना चाळणीच्या साह्याने ना आपण हे डाळीमधलं सगळं पाणी ना आपण काढून घेतो. आणि याचीच मस्त हेच पाणी आपण साराला टाकतो. खूप मस्त अशी टेस्ट येते. तर हे डाळीचं पाणी असतं, शिजलेल्या डाळीचं पाणी आणि चवीपुरतं मीठ. तर एकदम सोपी आणि एकदम मस्त सार लागतो. तर एकदम छान असा माझा सार रेडी झाला. तर त्यानंतर ना मी भात झाला, डाळ शिजून ठेवली. तर आई ना पुरणाची तयारी करत होते, म्हणजे त्यामध्ये ना गूळ आणि ना साखर किंवा गूळ आपण दोन्हीही वापरू शकतो. तर ते ना ते मिश्रण तयार करत होते. तोपर्यंत मी ना रांगोळी काढून घेतली. तर सकाळी ना दारासमोर अशी रांगोळी दसऱ्याची मस्त काढली. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आईनी ना गूळ आणि साखर दोन्ही मिक्स करून मस्त असं पुरण तयार केलं. तर ते काही व्हिडिओ काढायला जमलं नाही. तर त्यानंतर आहे ना मी लगेच ना पुरणाच्या पोळ्या करून घेतल्या. तर थोड्या मी केल्या, काही आईंनी केल्या. तर मस्त असे ना मलाही पुरणाच्या पोळ्या येतात. तर व्हिडिओमध्ये बघा. तर खूप मस्त अशा आमच्या पुरणाच्या पोळ्याही झाल्या होत्या. तर सगळ्यात शेवट आहे ना आम्ही तळण ठेवलं होतं. तर मस्त जेवताना गरम गरम भजी खायला सगळ्यांनाच आवडतात. तर म्हटले असं गार खाण्यापेक्षा आपण जेवायच्या वेळेस ना गरम गरम भजी करूया. आणि तर
गणेशा जय देव महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी सर्वेश्वरवरदेवता संजीवनी जय देव जय तर मस्त ना माझे गरम भजी तळल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला, त्यानंतर आरती झाली. तर आता आहे ना उपवास सोडण्याआधी ना हा घट हलवायचा असतो. मुकुट 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 काढून घे. ते फुलं ठेव खाली आता. असं राहू दे. ठेवायची. अंबे माता की जय. जगदंबे माता की जय. आणि घे नारळ काढून. टिचायचं थोडं. हा थोडं टिचायचं. सोलेला नाही वाटत असं. सोली तर खूपच सकाळपासून धावपळ होती. तर भांडे वगैरे सगळं काही घासलं गेलं, किचन वगैरे साफ झालेलं आहे. तर सगळं एकदम छान असं निवेद पाणी सगळं व्यवस्थित झाले आणि सई पण झोपली आहे आता. आणि माझ्या 2 छोट्या बहिणी त्या पण घरी गेल्या, तर सईचे पप्पा सोडायला गेले होते. तर आता आम्ही ना दीदी आहे. तुम्हाला हॅपी दसरा. हॅपी दसरा करावाय. हॅपी दसरा. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर सकाळपासून ना तुमच्याशी बोलायला टाईप पण नव्हता, तर तुम्हाला आहे ना हॅपी दसरा. तर आता आम्ही ना मस्त ना फुलांचे हार बनवतोय. तर मी बनवते, मिस्टर करत आहे. तर दसरा हा सण आहे एकदम मोठ्याने एकदम आनंदात उत्साहात साजरा केला जातो. तर ही परंपरा सुरू तर झाली तर उगाच नाही, तर हा विजय प्राप्त करणारा हा फार मोठा इतिहास आहे. ह्या दिवसाच्या मागे दडलेला आहे. तर तुम्हाला आहे ना तर सांगते मी. तर प्रभू रामचंद्रांनी ना रावणासारख्या बलाढ्य योद्ध्याचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला. तो या दिवशी देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाला युद्ध करून संपवले ते याच दिवशी, आणि त्यामुळे तिला ना महिषासुरवर्धिनी असे म्हटले जाऊ लागले. या असंख्याच्या इतिहास पाठीमागे असलेल्या ह्या बरेच राजपूत आणि मराठा योद्धे आपल्या युद्ध मोहिमेचा आजच्याच दिवशी शुभारंभ करीत असतात. तर दसरा हा एक सण आहे ना 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. तर ह्या दिवशी ना आपण आपल्याला ज्या गोष्टीची सुरुवात करायची असते, एखादी गोष्टी खरेदी करायची असते, तर दसऱ्याच्या दिवशी आहे ना एकदम शुभ मानलं जातं. तर आपल्याला एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करायची असलेली तर दसऱ्याच्या दिवशीपासून करा. तर मीही दसऱ्याच्या दिवशी ना एक नवी सुरुवात केली आहे. तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्येही सांगितले, तर ही आत्ताही सांगते. तर माझी सई शॉर्ट, तर हा चॅनल मी दसऱ्याच्या दिवशी ओपन केलेला आहे आणि त्याच्यावरती मी 2 शॉर्टही टाकलेले आहे. तर तुम्ही त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर असं मस्त आम्ही ना हार तयार केला आहे. भारी म्हणजे दोघांनी केला ना तर इतकेच झालेलं आहे. या दोघांनी पैसे काढून घे ना दीदी खुर्च्या होऊन तू काढून कशी व्हायची. तर आज आहे ना दाराला आहे ना झेंडूच्या फुलांची आणि आंब्याच्या पानांचे ना तोरण लावलं जातं. तर आम्ही ही झेंडूची फुले ना आणले होते आणि ह्या वर्षी ना फुलांना जास्त काही भाव नव्हता. तर सकाळी ना 100 रुपये जाळी होती, नंतर 50-60 जाळी देत होती. तर फुलेही खूप स्वस्त होते. तर चला, तर मी पुन्हा परत रेडी झालेली आहे. तर आता आहे ना सिन्नरला आहे ना रावण दहन करायची वेळ ना 6-6:30ची असते. तर गावाबाहेरच्या देवीच्या इथेच असतं. तर आम्ही सगळे चाललो आहोत. तर आई आणि मामा आहे ना डोंगरावरती गेलेले, ते म्हणजे आमची जिथं शेती आहे ना तिथे ना नैवेद्य देण्यासाठी. तर सकाळी काही जमलं नाही, तर आत्ता गेलेले आहे मामा आणि आई. तर मी जाणार होती पण ना खूप ऊन होतं आणि सई पण असते आणि सई खेळते. तर आज सईला काही जास्त व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण खूप सारी कामं होती. तर फुलांचे माळही झालेले आहेत. तर चला तुम्हाला मी दाखवते. रामचं मस्त असं आहे ना बाहेर आहे ना एकदम छान अशी शोभा आली आहे. तर चला बघूया आपण.
तर चला, तर आता आहे ना मस्त आम्ही थोडेफार फोटोशूट केले आणि आता आम्ही निघतोय सिन्नरला. तर दीदी पण होती, तर 2 बहिणींना आहे ना दुपारी सोडले, तर दीदी राहिली होती, तर दीदीलाही घेऊन चाललो आहे. तर चला आम्ही जातो सिन्नरला आणि तुम्हालाही ना रावण दहन तर भेटला आमच्या नशिबात, असं वेळ गेलो तर दाखवतो. तर चला. सईसाठी काय आणलं ग? कोणी आणलं ग सई? नाही येत ग. सईला सईच्या मामाने काय काय घेतलंय? फोडायचं नसतं ते, अभ्यास करायचा. अभ्यास करून दाखव बरं. तुला पाटी फोडून देऊ का पाटी? चल खडू ये. नाही ती पहिला पुशी ती पण. आणि हे काय ग सई? हे काय रे? आता मम्मीकडे आली आहे, तर तिला सोडवायचं होतं घरी. हॅपी दसरा तुम्हाला. हॅपी दसरा सौरभ भाऊ. मी नाही धरणार, तुझ धरून चाल. मी नाही पकड. तुझ्या का बाळ आहे? मग मी काय करू? माझ्या का पर्स आहे. मी नाही तर पकडणार. हा काय बाय बाय. फ्लँकिस कर, फ्लँकिस. चला बाय बाय. तर त्यानंतर आम्ही ना गावाबाहेरच्या देवीला आलो आणि ह्या आडव्या फाट्यावरती ना हे ना इथे पण देवीनं स्थापित केली होती आणि तिथे मस्त ना शंकराचं ना डेकोरेशन केले. तो खूप छान आणि 7:30 नंतर ना खूप छान असतं. तर आम्ही लवकरच आलेलो होतो आणि रावण दहन करायचं ना आम्हाला.
प्लेट मध्ये घ्या ना टाकून. माझ्यासाठी मस्त पावभाजी. तर यात्रेमध्ये ना दसऱ्याच्या दिवशी ना मला काही रावण दहन भेटलंच नाही बघायला. तर खूप सारी गर्दी, खूप सारी स्टॉल. तर दसऱ्याच्या दिवशी ना आपल्याकडे जे वाहन असतात ना त्यांना पण आहे ना ओवाळायचं असतं. आणि सकाळी ना त्यांना पण आहे ना स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवायचे असते. नंतर त्यांच्यासाठी पण हार केलेले होते. तर मी तिकडून आल्यानंतर मस्त त्यांना गाडींनाही ओवाळलं. आईस्क्रीम कोणाला खायची आहे? आजीला दे. पप्पाला सांग. ए बाबा धराय. तर आता आम्ही घरी आलोय आणि ना आम्ही येईपर्यंत आई त्यांनी ना तळी भरलेली होती. त्या दिवशी ना आपल्याकडे वाहन असतं ना त्यांना पूजन केलं जातं. तर आम्हीही ओवाळले. तर सईने बघितलं ना किती मस्त ओवाळलं. तर आता आहे ना आम्ही सगळे आईस्क्रीम खातो. आता आमचा आईस्क्रीम टाईम आहे. तर चला इथेच माझा व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.